मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या गॅस एजन्सीमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तपासणी केली गेली आहे। नागपूरच्या जरीपटका परिसरातील गॅस एजन्सीमध्ये तपासणी करण्यात आली आहे। गॅस एजन्सीमधील गॅस साठ्याचा आढावा घेतला गेलाय। बुकिंग प्रमाणे वितरण होतंय का याची तपासणी केली गेली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अनेक ठिकाणी तुटवडा जाणवतो आहे आणि त्यामुळे जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याची काळाबाजारी होऊ नये यासाठी अन्न व नागरी पुरवठा जो विभाग आहे त्याचे पथक नागपुरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तपासणी करत आहे आणि सध्या जरीपटका परिसरामध्ये अशाच एका कंपनीच्या गॅस गोडाऊन मध्ये गॅस एजन्सीमध्ये जाऊन स्टॉकची तपासणी केली जात आहे। आपल्यासोबत या पथकाचे अधिकारी आहेत। सर, नेमकं काय या संपूर्ण मोहिमेमध्ये आपण करताय? कसं आहे सर, माहिती आहे का, आता आपल्याला सगळ्यांना ध्यानच आहे की आता युद्ध पातळीमुळे सगळं गॅसचं तुटवडा जे काही होतोय त्या अनुषंगाने आम्ही गॅसची तपासणी करता आलेलो आहे। त्यामध्ये सगळ्यात प्रथम आम्ही एजन्सीमध्ये गेलो, त्यातला बुक स्टॉक जो आहे आणि यांच्याकडलेला फिजिकल स्टॉक हे आम्ही दोन्ही ताळमेळ घेतोय। त्यामध्ये आम्हाला असं बघायचं आहे की कोणी ब्लॅक मार्केटिंग करत तर नाही आहे किंवा अधिक पैसे घेऊन इकडे वाटप करत नाही आहे। त्या अनुषंगाने आम्ही तपासणी करतो। इकडे आमचं सगळं चमू इकडे आलेली आहे। कमर्शियल गॅसचा स्टॉक आहे, मात्र बहुतांशी सिलेंडर जे आहेत ते रिकामे आहेत आणि जे घरगुती गॅस आहे त्याचा स्टॉक जो आहे तो या ठिकाणी आहे आणि त्याची तपासणी जी आहे ती केली जात आहे। सर्वात पहिले हे पथक जे आहेत या गॅस एजन्सीचा जो कार्यालय आहे तिथे गेलं होतं आणि त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या बुक्समध्ये जेवढा स्टॉक होता त्याची गिणती जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर गोडाऊनमध्ये येऊन प्रत्यक्ष तपासणी म्हणजे फिजिकल तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आणि जर दोन्हींच्या संख्येमध्ये म्हणजे एजन्सीमध्ये असलेली जी नोटिंग्स आहे, बुक्समध्ये जे काही रेकॉर्ड्स आहे आणि प्रत्यक्षात गोडाऊनमध्ये जे फिजिकल साठा आहे त्याच्यामध्ये जर ताळमेळ आढळला नाही आणि जर बुकिंग शिवाय वेगळं कॅश पैसे घेऊन वितरण केलं जातं असं आढळलं तर त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला जाईल आणि त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। मात्र तोवर तपासणी मोहीम जी आहे ती अन्न व नागरी पुरवठा विभागाने सुरू केली आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आता राज्य सरकार